जय श्री माता दी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका परत नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, चौथ्या मावळीच्या दिवशी आम्ही गेलो बीडीपेठ येथे। बीडीपेठला दुर्गादेवीचं दर्शन घ्यायचं होतं, सो तिथे गेलो। तर हा बीडीपेठचा असा भव्य मंडप त्यांनी उभारलेला आहे। आदू नवदुर्गा मित्र परिवार बीडीपेठ या ठिकाणी प्रत्येक वर्षी ना खूप छान असं देखावा असतो। तो यावर्षी त्यांनी म्हणजे या पद्धतीचा देखावा ठेवलेला आहे। हो, लाईनमध्ये लागून इथे वेट करावं लागतं थोडं, बिकॉज गर्दी असते। फायनली अंदर जायला मिळालं शेवटी। आणि ही अशी दुर्गा माताची भव्य अशी मूर्ती, खूप छान, खूप प्रसन्न वाटतं तिथे आतमध्ये। एक वेगळ्या पद्धतीचे वाईब्स येतात मित्रांनो। तर इथे आम्ही दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही रिटर्न घराजवळ एका ठिकाणी गरबा होतं, तर गरबा बघायला इथनं निघालो। तर ही अशी भव्य मोठी अशी दुर्गा मैया, खूप छान प्रसन्न असं तिथलं वातावरण होतं। त्यानंतर आम्ही गेलो गरबा बघण्याकरिता। इथे कोणती तरी थीम सुरू होती। आम्ही गेल्यानंतर थीमचा आवाज येतो आहे, परंतु ते थीम होतं त्या स्टेजच्या पुढे, आणि इथे जे प्रांगण होतं गोल सर्कल होतं, या ठिकाणी थीम नव्हती। सो आम्ही ती थीम बघू शकलो नाही। ही बघा, इथे स्टेज पुढे थीम सुरू आहे। देवीची आरती इथे सुरू झालेली आहे। या ठिकाणी जवळपास 800 स्टुडंट्स होते शिकणारे, पूर्ण लेडीज म्हणजे फिमेल कॅन्डिडेट्स जवळपास 800, आणि इथे खेळणारे माहिती नाही किती असतं, पण 800 लोकांची ॲडमिशन या ठिकाणी आलेली होती। भव्य असा हा प्रारंभ आहे, जिथे रास गरबाचे आयोजन केलेले आहे। डेली बेसिसवर इथे गरबा खेळला जातो। फुलकेश्वरचा राजा जिथे स्थापना होते ना, त्या ठिकाणी हे आहे। खूप छान अशी देवीची आरती झाली, आणि आफ्टर दॅट ही आरती झाल्यानंतर मग गरब्याला सुरुवात झाली।
तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग्स आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे जितके पण व्हिडिओज आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे संपूयात. बाय बाय, शुभरात्री.